न्याय सांगतोय, न्याय सांगतोय, न्याय सांगतोय. काय चुकलं? दोन देवानं नालायकपणा केला आगाव साहेब. दोन देव हे नालायक कोंबडी झाली, कोंबडी. कोणते देव होते? घरी गेल्यावर पहा, गुत्त थोडं घेतलं मी. या देवानं कोंबड्याचं रूप घेतलं आणि रात्री 2 वाजता एका पवित्र महात्म्याच्या दारात बोंबलले आणि साधूला वाटलं ब्राह्मी मुहूर्त सुरू झालं. टाकणे साहेब साधू आंघोळीला गेला आणि आंघोळीला गेल्याच्या नंतर आईसाहेबांना शाप दिला, अरे माझा निद्रा काळे, माझा निद्रा काळे रे, माझ्या निद्रा कालेत तो माझा का भंग केलास? पतिव्रता स्त्रीला बाटण्याचा योग येईल. अहिल्या बाटली. आम्ही परिक्रमेत चाललो, आम्हाला उशीर झाला. त्यांनी सांगितलं 7च्या नंतर 6:30च्या नंतर तुमच्या सोबत एक पूजेची पोटली, त्याच्यात नर्मदा मैयाचं जेल आहे, तुम्ही 7च्या नंतर प्रवास करायचा नाही. त्याला हात जोडले, दादा आम्हाला थांबू देताल का? 6.5 कोटीची राईस मिल, तांदूळ तयार करायची फॅक्टरी, त्याला हात जोडे. आम्हाला सुद्धा चला वाटत नाही, पण मुक्काम कुठं करावं? त्यानं 6.5 कोटीच्या कंपनीत आम्हाला 4 जणांना आसरा दिला. मी त्याला विचारलं, तुम्ही आसरा का दिला? त्यानं सांगितलं, माझ्या इथं मूल्यवान वस्तू पडलेल्या आहेत, तुम्ही अनभिज्ञ माणसं आहेत, तुमचं मी आधार कार्ड पाहिलेलं नाही, पण आमच्या या नर्मदा खंडामध्ये असा सिद्धांत आहे, 7च्या नंतर मैयेचं चल घेऊन प्रवास करणं हे निषेध आहे. माझ्यासारख्याकडे जागा असताना जर तुम्हाला दिली नसेल तर त्याचं पाप मला लागते. याला म्हणतात वागणं. काय नियम सांभाळीत असतील, किती नियम सांभाळीत असतील. अमरकंटकच्या अलीकडे एक छोटंसं जंगल आहे. त्या जंगलामध्ये आदिवाशांचं वास्तव्य आहे. आम्ही तिथे आलो. नियम सांगतो, एक नियम चुकला फक्त, वास द्यावा पंढरीत. टाइम झाला का आपला? नाही, म्हणजे काल्या पुस्तूर सुरू ठेवायचं पाहायचं. आम्ही तिथे आल्याच्या नंतर आमच्यासोबत एक पुण्याची व्यक्ती होती, एक नेवाशाचे होते, आमच्या इथले रणजितराव, आम्ही 4 जण होतो आणि 3 माणसं आम्हाला पुन्हा भेटले. त्या गावात दिवस माळाला आणि तिथल्याला विचारलं, आम्हाला विश्रांती पाहिजे म्हणे. इथे फक्त शाळा आहे, ते हिंदी भाषित होता. इथे एक शाळा आहे आणि त्या शाळेमध्ये थांबायला काही हरकत नाही, पण त्याच्या चाव्या गुरुजी घेऊन जातात. इथून 9 किलोमीटरवर गाव आहे, त्या गुरुजीकडे चाव्या असतात. आमच्या इथं थांबायची व्यवस्था नाही. पण आता असं गाव भेटल्याच्या नंतर प्रवासी सरपंचाकडे जात असतात, सावकार तिथल्या. मग त्या 2 गाई 2 बैल असे पांढऱ्या रंगाचे घेऊन जात असताना त्याला तोडक्या मोडक्या हिंदी भाषेत मी बोलत होतो. इथली सरपंच त्यानं सांगितलं, ते व्यसनी आहेत, ते मद्यपान करणारे आहेत आणि त्यांच्याकडे तुम्ही थांबू शकत नाही. चालता चालता त्यानं बैलाला असा हात उगारता उगारता त्याचं ते फाटकं तुटकं शर्ट बाजूला सरकलं, त्याच्या गळ्यातली तुळशीची कंठी दिसली. आमच्या सोबतच्या 6 लोकांना सांगितलं, आपली थांबण्याची व्यवस्था झाली. ते म्हणले, काय बोलता? ज्या गावातला सरपंच दुपारपासून पेतोय त्या गावातला गाई वळणारा कसा थांबू देईल? मला खात्री होती ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते आपल्याला रात्रभर झोपू देईल. आणि मग आम्ही त्याच्यासोबत 20-25 मिनिटं चालत चालत जवळ आल्याच्या नंतर त्याला एकच विचारलं, हिंदी भाषेत बोलत होतं, दादा आम्हाला थांबायला मिळेल का हो काही? तिकडं बाबा आणि महाराज फार आदरयुक्त बोलतात बरं का, मध्य प्रदेशातले लोक. आइये प्रभू इतकं बोलतात बरं. मला असं वाटतंय आपल्या महाराष्ट्रातल्या बायकांनी नवऱ्याला जर प्रभू म्हणलं ना, तर अशी कोणी बाई असली ना, तिच्या मी चपला सगळं पाय पडत मन जाईन. नवऱ्याला प्रभू माय मन जाईन. हा, महाराजाच्या पाया पडती, नवऱ्याला बोट मोडून शराब देती, पाऊस बंद होईल बाई तुझ्या भागात त्या. विनोद नाही माझ्या माईनो, नालायकाच्या नादी लागू नका, मूर्खायचं ऐकू नका. आपल्या पतीसारखा जगात देव दुसरा कुठला मोठा नाही. ऐका येड्या बाळायचं, ह्या देवाला जाईन, त्याला जाईन, याला जाईन. आमच्याकडे नाही, ह्यांनी सटवाईला बोकड्या कापला, माझ्या भाचीला मुलगाच झाला. तुझ्या नवऱ्याला कापायला पाहिजे होतं, तुझ्या भाशीला 11 पोरं झाली असती. हो, उभा कापायला पाहिजे होता तुझा नवरा, उभा. हो, आणि सटवाईला मुंडक्याकून खाऊ घालायला.
सेंदरी हेंदरी रेवते. आम्ही मग विश्रांती करता गेलो, पण घरात हवा येत होती. त्यांनी शेकोटी, तिकडे आहे मध्य प्रदेशमध्ये कोट्याधीश लोक सुद्धा शेकोटी करतात, परंपरा आहे, आदर आहे त्यांच्याकडे. खाण्याची पंचायत. हे 6ला 6 म्हणले झोपा कशा येत्या. त्याला म्हणलं आम्हाला पीठ भेटन का? ते म्हणलं गिरणीवाल्याकडे इकत भेटन. त्याच्याकडे गेलो तर काहीच नाही. शेवटी त्याची बायको म्हणे आपल्याला राशनचे गहू 9 किलो आलते, त्याच्यातले 4 किलो दळले, यायला 2 किलो इकत द्या. म्हणजे यायला काय 100 रुपये किलो पीठ लाईन. आम्ही शेरक्स 2-1 किलो पीठ त्यांच्याकडून घेतलं. नियम सांगतो या पवित्र देशातले नियम, किती पवित्र लोक आहेत, आणि नियम चुकल्यावर काय होते. आम्हाला पीठ दिलं. पीठ दिल्याच्या नंतर आमच्याकडे तेल नाही, काय नाही. आम्ही ज्याच्याकडे थांबलो त्याच्याकडे खरंच तेल नाही. कणिक मळली. आमच्या सोबतचे म्हणले चपात्या करायच्या असतील तर तेल नाही, बाकी करता काय. त्याच्या सगळ्या 2 किलो पिठाच्या चपात्या केल्या. आपल्या बायका पुरणपोळी जशी दुमडीतात तशा 4-4 घड्या केल्या, ठेवून दिल्या. आणि मग त्यांच्यातली एक जण म्हणले आमच्या इथं किराणा दुकान आहे, आणि मग तेल आणलं. जिऱ्याची पुडी आणली 5 रुपयाची, फोडणी दिली, तेलाला पाणी टाकलं, आणि त्या सगळ्या चपात्या उकळल्याच्या नंतर आम्ही त्या सगळ्या 7 लोकांना त्या चपात्या खाल्ल्या उकळलेल्या. आणि मग म्हणलं तुमच्या पिठाचे पैसे किती झाले. खिशाला हात घातल्याबरोबर त्याची आजी आली आणि तिनं सांगितलं. ती त्यांच्या भाषेत बोलत होता. मी त्याला विचारलं काय म्हणाली. पैसे घेतले नाही आमच्याकडनं. तर का घेत नाही तुम्ही, 2 किलो पीठ आम्हाला विकत दिलं. त्यानं त्याच्या भाषेतून मराठीत मला असं हिंदीत सांगितलं, मला कळालं. आमची आजी म्हणली आपल्या 2-3 पिढ्यापासून आपण आदिवासी अत्यंत गरीब आहोत. आत्तापर्यंत माझं लग्न झाल्यापासून परिक्रमा करणारा आपल्या इथं कोणीच आला नाही, आणि 2 किलो पीठ विकत घेऊ नकोस विकत पीठ. आम्ही त्याच्या मुलीचं दर्शन घेतलं. त्या 6 लोकांनी फुलाची पाकळी दिली. मला तर बरंच होतं, तुमचेच पैसे होते माझ्याजवळ, मी जरा बरे दिले. माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यानं मी सांगितलं तू एवढूशा पैशासाठी रडतो कशाला. ते म्हणला मुलगी 11वीला आहे, आणि 15 दिवस झालं बिघाड्याला मोबाईल दुरुस्त करायला पैसे नाहीत. 15 दिवस झालं बिघडलेला मोबाईल दुरुस्त करण्यासाठी पैसेच नाहीत. असू दे म्हणलं, काय हरकत नाही, पुन्हा 500 रुपये धर. त्या दिवशी गळ्यातल्या माळीला हात लावला आणि सांगितला या गावामध्ये मी जसा शेतकरी झालो तसं मला 10-15 क्विंटल फक्त तांदूळ होते. नुसते भात शिजून खाणारी माणसं मिठासोबत. मीठ पण असं पांढरं शुभ्र भेटायचं नाही. माळीवर हात ठेवला रमेश बाबा. त्यानं आता इथून पुढे गावात येणारा परिक्रमावासी मी उपाशी जाऊ देणार नाही. काय नियमाची प्रणाली, किती मोठी नियमाची प्रणाली. आम्ही अमरकंटकमध्ये पोचून पुढे खाली सक्रिया नावाच्या गावात आल्याच्या नंतर त्याचा फोन आला. मोठी एक समिती आमच्याकडे आली, आणि त्या समितीनं आमच्याकडं 10 क्विंटल तांदूळ, 2 क्विंटल गव्हाचं पीठ आणि पूर्ण शिधा सामग्री आणून दिली. आणि चांगल्या प्रतीच्या लाकडाचा एक मंडप, त्याला चांगल्या प्रतीचा कपडा लावून 50 गाद्या माझ्याकडे सगळी व्यवस्था करून दिली. नियम गोड वागणाऱ्या माणसाला किती उंच नेऊन घातलं. गावातले भलाढ्य लोकांकडे ती सेवा नाही. ती चांगलं केल्याच्या नंतर नियम थोडासा चुकला, न्यायशास्त्रीच्या पत्नीला कलंकित व्हावं लागलं. न्यायशास्त्रीच्या इतका आईला वाईट बोलले, नियम चुकला. सांगितलं जा पंढरपूरला. पंढरपूरला जाण्यासाठी देह मानवी लागतो. मालकाला सांगितलं मालक आयुष्यभर तुमचं काम केलंय, या कामाच्या बदल्यात काय देताल, मागताल ते देऊन टाकील. सूर्यानं सांगितलं माग मला मानवी शरीर द्या, पण पंख अर्धे न हातपाय अर्धे होते. माणूस हो म्हणल्याबरोबर बिना हातापायाचा माणूस झाला. त्या माणसाचं नाव श्री गुरु कुर्मदास.
त्या माणसाचं नाव श्री गुरु कुर्मदास. लवळला समाधी आहे कुर्मदासांची, अरुणाचा अवतार. मग गरुड अरुणाचे भाऊ कुर्मदास लोटांगण घेत घेत पंढरपूरला चालले. गरुडानं वरी पंखाची सावली धरली, अरुणानं बोभावले, गरुडा ए दादा खाली ये. वरनं सावली पडत नाही का अरुणा? नाही रे दादा. अरे तू सावली धरायची गरज नाही. ज्या माझ्या मालकाच्या प्रकाशानं जे गवत जळून गेलंय त्या मालकाचा प्रकाश माझ्यासाठी शीतल झाला आणि पृथ्वी थंड आहे. देवाला विनंती केली, माझा भाऊ इतका प्रयत्न करतो, प्रभू आणा ना त्याला, आणा ना, आणा ना. भगवान म्हणतात काही काळजी करू नकोस गरुडा, आणायचं नाही, मीच तिथं जातो. भगवान तिथं आले, मांडीवर घेतलं कुर्मदासाला. फक्त मला सांगायचं नामदेवराय पंढरीत जागा का मागतात. आणि मग कुर्मदासानी देवाला विचारलं, देवा इथपर्यंत आलात, मी तुमच्या मांडीवर प्राण सोडणारे सगळं झालं, पण मी एका पाप फेडण्यासाठी इथपर्यंत आलो. माझ्या आईला मी वाईट बोललो होतो, नाना प्रकारचे तर्पण केले, पण त्या पापातून मुक्त नाही. हे पाप संपलं का? विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि कुर्मदासाच्या तोंडावरून हात फिरिला. दादा ज्या दिवशी पंढरपूरला जाईन म्हणलास का, ज्या दिवशी सूर्यनारायणाला पंढरपूरला जाचं म्हणलास का, त्याच दिवशी पाप संपलतं, त्याच दिवशी पाप संपलतं. महाराज जगाला प्रकाश देणाऱ्या सूर्याचे सारथी अरुण यांच्याकडचा एक मातोश्रीचा कलंक काही केल्यानं धुतल्या जात नव्हता. ते फक्त पंढरपूरचा रस्ता धरल्यावर ते कलंक धुतो. म्हणून वास द्यावा पंढरीचा, पण पंढरपुरासारखं नाही. सदा संग हरिदासाचा. ऐकता 5 मिनिटात का घेऊ विठो बरोबर नाही. हरिदासाची ताकद किती मोठी. रोज असंच म्हणतात का स्वामीजी तुम्ही? आता लोकच्या 7 कीर्तन करायला असंच पिळलं का तुम्ही चरकात? नाही. मॅच बरं कुठं तुमच्या आश्रमात म्हशी घातल्या. चला मोठ्यांचा आदेश. हरिदासाची संगती का? महाराज तुम्हाला हरिदास भेटल्यावर किती फायदा होईल सोडून द्या. पंढरपुरातल्या मालकाचंच हरिदासानं भलं केलं. हरिदास जर पंढरपुरातल्या मालकाला नसता भेटला ना तर पंढरपुरातल्या मालकाला तुमच्या आमच्या दारात भीक मागावं लागली असती. भीक. भगवान विष्णू परमात्म्याला भीक मागावं लागली असती. इतकी हरिदासाची ताकद. 5 मिनिटात ऐका रमेश बाबा. महर्षी सांदीपनीच्या आश्रमावर 23 लोक शिकायला. 23. त्याच्यातल्या दोघांची नाव ऐका. भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा म्हणजे पंढरपुरातला बाप सेठजी एक विकाची, आणि दुसरे सुदामदेव. 23 मधले 2 बस झाले. काय करायचे आपल्याला? जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर एक गोळी बस झालं. काय करायचं? पाठचं पाठ जाणे, पण उग कशाला ताण घ्यायचा. 2 23 पैकी 2. तर जग ज्याच्या ताब्यात आघाव साहेब तो एक विद्यार्थी, आणि जगाच्या बापाला ज्यानं शाबीत ठेवलं ते सुदामदेव एक विद्यार्थी. कायच विद्यार्थी गोड. आणि सरपण आणायला निघाले. महाराज गुरुच्या आश्रमावर कसं राहा नुसते उपरणे हाणण्यापुरतच.
त्याची धोतर हाणण्यापुरतच. कोणी गुरुला सत्कारात शाल घातली की वळली. मागच्या जन्मात का जाळ वाढायला होता का सुंबळ्या तू? जरा हिशोबात राहिलं रे. काय गुरुच्या सानिध्यात कसं राहा. जा सरपण आणाय. सरपण आणायचं कोणतं महाराज? किती न्याय असन. शुष्क काष्ट जरी का निसर्गाची या उजगरी. उष्ण काला खंड बोहरी. उष्णतेनं पाण्याची अपुरता भाग किंवा कशानं तरी उन्मळलेल्या आपण मत्या वाळलेल्या झाडाची लाकडं आणणं हा न्याय. ओलं तोडून नाही. शास्त्र आपण जे यज्ञाला संविधान आणतो का आपलं आणि दाढीवाल्या बोकड्याचं सारखंच. आमच्याकडे जगदंबेचा होम आहे, हवन आहे, तर्पण विधी आहे, संविधान आहे. लुचायतला झाड. अरे मागच्या जन्मात का शिळीचं पोरग होतास का काय तू? काय त्याला शास्त्र आहे, नियम आहे. हे बा आवताला दांडी चोडायची असेल ना तर शुद्ध पक्षात तोडीत नसते. जास्त किडा लागतो. रमेश बुवा तुम्ही आवत हाणलं नाही. हाणलं का महाराजांना आवत? तुम्ही बी नाही. हा बघा ना माझ्याकडे. तुम्ही पण नाही. हरी महाराज तुम्ही बी नाही. चांदण्यामध्ये झाड तोडलं की त्याला कीड लागत असते. म्हणून आपल्याकडे वद्य पक्षात शहाणी शेतकरी. वाक्य नीट आहे का? शहाणी. गाठीचं येटण घेऊन फिरणारा सुंबळ्या त्याला काय कळत असतं? कवा काय तोडावं कधी काय तोडावं. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. कधी काय तोडायचं नसतं. शेतकऱ्यांना अपराह्न काल जपायचा असतो. अपराह्न कालामध्ये पेरणीचा सुयोग वगैरे त्याचे मूर्त असतात. सगळ्या गोष्टी असतात. दिवसाकाठी 200-200 रुपयाचे घुटके थोत्रात घालतो पण 40 रुपयाचं पंचांग घेता येत नाही. ही मोठी शोकांतिक आहे. आता हे तंबाखूच्या बाबतीत मी बोलणं बंद करायलो. आता 90% आपली महाराष्ट्रातली लोक परिक्रमेला जाते. ओंकारेश्वरून परिक्रमा उचलली, रत्नासागरला आलो तर आपण त्याला रेवासागर म्हणतो. तिथून मग नावेचा 2.5 तासाचा प्रवास. तर कोणी लोकांना समुद्राला सोडायला नारळ घेतलं, कोणी उपरणं घेतलं. म्हणजे समुद्राला आहेर करायचा, त्याचा जावायचे समुद्र आणि यायचा आहेर घेत असतोय समुद्र. हा कोणी उपरणं घेतलं, कोणी म्हणले हो ते सगळं ते काय काय घ्यायचं अजून पुन्हा काही सांगा. हो सगळा बाखळा घेतला. मी काय नाही घेतलं. मध्य भागात आल्याच्या नंतर कोणी नारळ सोडायलंय, कोणी उपरणं सोडायलंय, कोणी जानवं सोडलं, कोणी चुनरी सोडली म्हणजे नर्मदा मैयाला. आणि याच सोडणार आहे ना त्या समुद्रात तंबाखू खाऊन थुकले. पावन यांना नर्मदा, पावन यांना समुद्र. महाराज ज्या माणसाने ज्या हातानं नारळ सोडला त्याच हातानं तंबाखू चोळून थुतरातून चघळून ती तंबाखू समुद्रात थुकली. नावाडी कसा माझा थुकू देईल? माझ्यापाशी बसलं मी कसा थुकू देईल? ह्या लोकांना किती बाऱ्या नर्मदेत यांना पुरलं तरी मोक्ष नाही. नियम फार विचित्र. आपल्या नियमात वागलं पाहिजे. नियमात वागावं. काय काही नियम. सकाळीच बाई 3लाच उठते, भगवान शिवजीला पारिजातकाचे फुलं वाहते बाई. झाड दुसरीनं लावलं, पाणी तिनं घातलं आणि ही मेंढीचा अवतार सकाळीच गेली झाड तोडायला. सकाळीच तुमच्या झाडात झाड लावा ना दारात जिजी बाई. ते पाला पाचोळा झाडण्यासाठी माझी कंबर वाकत नाही. येल्डिंग झाडी तुझ्या कंबराला येल्डिंग. ह्या दारात झाड लावित नाही, पाला पाचोळा झाडायचा कटाळा येतील, दुसऱ्याची फुलं चोर येतील. चोर सोसायटीचे अध्यक्ष. मूर्खपणा आहे. विनोद नका मान. हे चुकीचे काम आहेत. अशी चुकीचे. चला जाऊ द्या. काय सांगू लागलो? सरपण आणायला गेले इथपर्यंत झालं. सरपण आणण्यासाठी जगाचा बाप आणि एक वारकरी दोघ जण निघाले. महाराज संगत हरिदासाची का करायची? किती मोठा फायदा आहे हरिदासाचा. इतकंच आहे का? सदा संग हरिदासाचा. निघाल्याच्या नंतर तेवढ्यात एक महात्मा आले. भिक्षा देहि मा.
सुजास्तिद पारणियो भिक्षास्तितो जलभयजिनावजद्निरेणा खलु यामृक्तहृदयो भो भिक्षां देहि माम्। सपुनितो सदेशां भारतेषु तटायां गंगोदकाना यकृपा पात्रेण देवतरुयं साक्षियो मयि तुलसीयां साक्षयो सनारायणो हरिहरायो। तुळशीत महादेवाची पिंड सपवित्रोति साक्षायां भिक्षां देहि माम्। बाईने सांगितलं माफ करा, आपल्याला देण्यासाठी काही नाही. ठीक आहे. बाईकडे पसाभर हरभरे होते. सदा संग हरिदासाचा. पसाभर हरभरे बाईकडे. हरिदासाची संगत किती चांगली. पसाभरच हरभरे. बाईनं का दिले नाही? बाईच्या लक्षात होत कोमल लेकर सरपण आणायला चाललेत, काय खातील. आणि त्या हरभऱ्याची कपड्यात बांधलेली गाठ सुदामदेवाच्या हातात देऊन टाकली. महाराज त्रिकाल ज्ञानी साधू होता. काय नाव असेल त्या साधूचं सांगता येईल? किती भागवत ऐकिले मला पुरा आता उद्याचा काला झाल्यावर पण. किती रामायण ऐकिले, किती शिवपुराण ऐकिले. 5 रागीट साधूपैकी एक साधू रागीट होता. तो त्या साधूचं नाव आहे दुर्वास. भिक्षां देहि मा. त्रिकाल ज्ञानी साधू. साधूनं त्रिकाल ज्ञानाला लक्षात घेतलं. बाईकडे हरभरे होते मुठभर. बाईने लेकराला दिले पण एवढ्या मोठ्या महात्म्याला दिले नाही. बाईला शाप देण्याची ताकद नाही. का? कारण जगाचा बाप त्या बाईच्या पाया पडत होता. महर्षी सांदीपनींची पत्नी. नाव सांगता येईल का जिजी त्या सांदीपनीच्या पत्नीचं नाव? सांगा ना बाळ्याला, सांगा सांगा ना. संक्रांतीच्या दिवशी तिचं नाव घेतल्याशिवाय तुमचं वाण पूर्ण होत नाही. मालिकातल्या कुंटलभर बाया तुमच्या ध्यानात असतील. अशा लिहिल्यावर तुम्हाला रजिस्टर पुरायचं नाही. एक रजिस्टर. पण सांदीपनींची पत्नी सांगता येणार नाही तुम्हाला. वा वा, काय पुरुषार्थ. इथून सुरुवात आहे जिंतूरची. म्हणूनच काय लोक याला जितूर म्हणते. वा 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 रे वा, जितुरे होत. जाऊ द्या, लागा उद्यापासून कामाला. आणि उद्या सकाळी मला सांगा सांदीपनींच्या पत्नीचं नाव. काय ताकद बाईची. महाराज बाईच्या डोळ्यातलं पाणी पाहिल्याबरोबर त्याच्या अंतःकरणाला दुःख झालं ना. अश्रूला विचारलं कशा करता डोळ्यातून खाली पडले. तुझ्यासारखं तिचं समुद्रात बुडून मेलंय. तुझ्यासारखं तिचा मुलगा समुद्रात बुडून मेलाय. अश्रूनं सांगितलं रामराव. विश्वाच्या मालकानं भगवान शिवजीला सांगितलं काय सूत्र खालीवरी करायचे तर करा, पण बाईचं पोरग वापस द्या. मृतपुत्र जीवा गेला. आणि गुरुदक्षिणेत साधूला पोरग देऊन टाकलं. महर्षी सांदीपनीचा मुलगा समुद्र स्नानाला गेला. शिल्पी काढीत नव्हता पण चुकीच्या ठिकाणी स्नान केलं आणि मृत्यू पावला. वापस केली. एका अश्रूची ताकद. काय शाप देता येईल स्वामीजी त्या बाईला. पण साधू शीघ्र कोपी रागीट साधू आहे. साधून एक शाप दिला. या हरभऱ्याचा पुरुषार्थ पाहून घेऊ. पाऊस सुरू झाला हो धीरजजी. पाऊस सुरू झाला आणि वरच्या फांदीवर सुदामदेव आणि खालच्या फांदीवर जगाचा बाप होता. काय आमचे सांगणारे कधी कधी सांगतेत काय सुदामदेव हरभरे खाऊ लागले बर का. आणि काय ते हरभरे कडकड वाजू लागले बर का. आणि काय त्या कडकड हरभरी वाजण्याचा आवाज आल्या देव म्हणत होता बरं का. आवाज कशाचा यालाय तर सुदामदेव म्हणले थंडीनं दात कडकड वाजायले. आणि म्हणून भगवान म्हणले एकटाच हरभरे खालास तू भिकारी होशील. ना आलाय का जरा वाचून सांग जाय सुंबळ्या. तू इतका नदीला चालला बोंगाळत तर तू ह्या पुढच्या आई किनारी वड्याला जातील ना. येडपटे का काय असं सांगत असतील का. पाहुणी ग्रंथ आणि वाचुनी पुराण सांगावे. काही कसं सांगते मला सांगा. विश्वाचा बाप ज्याचा मित्र आहे तो सुदामदेवाला भिकारी करील का. रमेश बाबा कसं करील. मूर्खपणा आहे. ऐका कारण ऐका. आणि ज्या सुदामदेवाचं देवावर किती प्रेम ते सुदामदेव चोरून हरभरे खातील का. किती प्रेम आहे का पुढं.
हरभरे खाऊन टाकले. 23 पैकी एक मित्र सोबत होता. प्रत्येक हरभऱ्याला रमेश बाबा डोळ्यातून शिप शिप पाणी पडत होतं. एक हरभरा सावकार खाल्ला ना, शिपभर पाणी पडत होतं. भीती होती त्या हरभऱ्यामध्ये. सगळे खाऊन टाकले. टरकल सुद्धा जिवंत नाही. टरकल सुद्धा गावसाहेब जिवंत नाही. शेठजी खाली उतरल्याबरोबर देवानं हात धरला. मित्रा, चनी तू एकट्याने खाल्लेस. कडकडाटून मिठी मारली. आपल्या 23 पैकी एक बी भिकारी होता कामा नये. आपल्या 23 पैकी एक बी भिकारी होता कामा नये. देवाने विचारलं, काय कन्हैया तुला माहिती आहे ना रे? अरे दुर्वासाने शाप देलता, घरात भिक्षा असताना मला दिली नाही. ही भिक्षा जो खाईन तो दरिद्री होईल. ही भिक्षा जो खाईल तो दरिद्री होईल. कोणाला माहित होतं? सुदाम देवाला. आपल्याला जर माहित असलं शेठजी हा पदार्थ खाल्ल्यावर आपण भिकारी होतं, खाऊ का? पण सुदाम देवानं देवाला सांगितलं, देवा माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे रे, माझं इतकं प्रेम आहे. मी जिवंत असताना माझा मित्र भिकारी होता कामा नये आणि माझ्या मित्राच्या पदरात भिकार पण पडू नये कोण्याच. याच्याकरता मी भिकारी झालो तरी हरकत नाही. चनी खाल्ली. याच्याकरता सुदाम देवाला दारिद्र्य आलं. याच्याकरता सुदामदेवाला दारिद्र्य. मगाशी बोलून गेलो, महाराज सुदामदेव हरीचे दास आहेत. हरीचे दास आहेत. महाराज यमाला वाटेल ते बोलूनही पोरग वाचत नव्हतं. या सुदामदेवाच्या संगतीत वंशाचा कुलदीपक वाचला. महाराज या पवित्र हरिदासाच्या संगतीत देवाचा कुलदीपक आज दिवा लावण्यासाठी जिवंत राहतो. ही हरिदासाची संगती म्हणून सदा संग हरिदासाचा. विठोबा महिलांनी वगळता सगळ्या पुरुषांनी फक्त 30 सेकंद हातवरी करा. आणि तुमच्या मनानं करायचे असतील महिलांना कानापुरते तर करू शकता. कारण कुठल्याही स्त्रीनं डोक्याच्या वरी हात वरी करायचे नसते. हा श्रुतीशास्त्राचा सिद्धांत आहे. नाचणं तर मुळीच नाही. हो, पण तुम्ही कानापर्यंत हातवरी करून जर टाळी वाजली तर माझा विटेवरचा मालक गुरुजींची फार मोठी कृपा होईल. आणि पुरुषांनी जितके वरी करायचे तितके करा. गुरु महाराज गुरु जय जय रंगनाथ सद्गुरु महाराज गुरु जय जय रंगनाथ सद्गुरु रंगनाथ सद्गुरु रंगनाथ सद्गुरु जय जय रंगनाथ सद्गुरु ज्ञानसूर्य ज्ञानभास्कर श्री गुरु रंगनाथ गुरुजींच्या पुण्यस्मरणाचा हा सोहळा आहे. आजची जागराचा कीर्तन करण्याचा मला योग आला. मी गेल्या वर्षी संतपर अभंग घेतला होता. चला, साधूची पुण्यतिथी असेल तर बाकीच्या काही मर्यादा असं काही एवढं काही बंधन नसतं, तेही घेता येत असतो. यावर्षी आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार मागणीपर अभंग घेतला. आदरणीय उद्योग क्षेत्रातील दाना मार्केटमधील, ज्याला आपण आडत दुकान म्हणतो पण त्याला खरं नाव मार्केट, बाकीच्या काही प्रांतामध्ये त्याला दाना मार्केट, आडत दुकानदार तथा कपड्याचे तुलसी म्हणून मोठं कलेक्शन, वस्त्राचं दालन, ज्यांच्याकडे असे आदरणीय सखारामजी सावकार, त्यांचं आज यजमानपद आहे.
अतूट प्रेम करणारं माझ्यावरचं कुटुंब मोठ्या श्रद्धेनं दरवर्षी गुरुवर्य श्री गुरु स्वामींच्या वतीनं मला आमंत्रित करतात. याही वर्षी केलं. माझ्या श्री गुरु रंगनाथ गुरुजींचा गोडसा आशीर्वाद आहे. एक लक्षात ठेवा, तुमच्या बुटाला चपलाला स्पर्श करून एक विनंती करतो, गुरुजींची प्रतिमा घरात ठेवा. महाराज जगाचा पाप तुमच्या पाठीमागे राहील. महाराज गुरुजी किती मोठे हरिदास आहेत. गुरुजी एका हरिदासांच्या कुळातले आहेत. महाराज गुरुजींच्या कुळातल्या व्यक्तीच्या पायाच्या जखमा दुरुस्त करण्यासाठी जगाचा पाप माणसाच्या रूपात येत होता. गेल्या वर्षीचं उदाहरण ऐकलं असेल. गुरुजींच्या पायाच्या त्यांच्या वंशातल्या काय नाव होतं हरिभाऊ? रानोबा महाराज. सावकार तुमच्या वंशातली व्यक्ती रानोबा महाराज, तुमच्या कुळात जन्माला आलेले रानोबा महाराज, ज्यांच्या पायाच्या जखमा दुरुस्त करण्यासाठी जगाचा पाप पाठीमागे लागत होता, पाठीमागे लागत होता. एका मोठ्यांचं वाक्य सांगतो. महाराज तुकोबारायच्या पत्नीच्या पायाला जगाच्या बापानं जिभेला बोट लावून पायाला लावायचं, पायाचं बोट जिभेला लावायचं. रानोबा महाराजांच्या पायाच्या जखमा दुरुस्त व्हाव्या याच्याकरता विश्वाचा बाप जिभेनं तळपाय चाटीत होता. जिभेनं. काय पुरुषार्थ असेल महाराज तो भक्तीचा, किती मोठा पुरुषार्थ. आणि ज्या परिवारातल्या व्यक्तीचे, वंशातल्या व्यक्तीचे पाय जगाचा बाप जिभेनं चाटतोय, जिभेनं किती मोठी. तुम्हाला एक माहित आहे, एक जण म्हणला गिरगावकराच्या गोळ्या संपल्यात करे. श्री गुरु मोतीराम महाराजांना शेवटच्या टप्प्यात पोटाचा आजार झाला आणि त्यांना फार वेळेस बाथरूमला जावंसं लागत होतं. बाथरूमला जात असताना स्वामीजी सतत पाण्यानं कंबर धुत असताना आदरणीय रमेश महाराज जखमा झाल्या. पाणी टाकल्याच्या नंतर जखमेचा ताव होत होता. ते म्हणत नव्हते अरे पांडुरंगा, अरे पांडुरंगा असं म्हणायचे. आणि त्यांची सेवा करायला माणसं होती. पण विटेवरच्या माणसाच्या लक्षात आलं, महाराजांची कंबर धुत असताना पाणी टाकल्याच्या नंतर त्यांना त्रास होतो. विश्वाच्या बापाला सकाळी नेसवलेल्या पितांबरानं महाराजांना बाथरूम झाल्यावर पितांबरानं कंबर पुशीत होता जगाचा बाप. एके दिवशी मोतीराम महाराजाने विचार केला, गेल्या 4-5 दिवसापासून कंबर धुताना त्रास का होत नाही? कोण कंबर धुत असेल? आपलं पाण्याचा स्पर्श होत होता पण त्रास होत नव्हता हरी महाराज. म्हणून मागं हात केला प्रसाद बाबा, मनगटत धरलं. कोण आहेस? पुढं उभं केला तर जगाचा पाप होता. महाराज भक्ताची इतकी खालची कामं करतो जगाचा बाप. काय गुरुजींचा पुरुषार्थ असलो. एक मुद्दा सांगतो. गुरुजीची सेवा करणारी एक फार सात्विक व्यक्ती, फक्त नाव सांगत नाही, चांगले चरित्र शोधत जा, देव तुमचं कल्याण करी. गुरुजी शेवटच्या टप्प्यात फार थकले. एवढंच सांगतो हा, एवढंच सांगतो. फार थकले. आणि थकल्याच्या नंतर गुरुजींनी असे बोट त्या मेचावर वाजवायचे. ते मेच होता आगावसाहेब, त्याच्यावर असे वाजवायचे. मग त्या सेवकानं उठायचं आणि विचारायचं काय? मला बहिर दिशेला घे. लघवीला ने गुरुजीला उचलायचं, टेकायचं बाहेर आणि मग हातावर पाणी द्यायचं, नाही तर तोंड पुसायचं आणि गुरुजीला आणून टेकायचं. रमेश बाबा सेवा करणारा व्यक्ती काही निमित्तानं कधी कधी त्या मेचाच्या पलीकडून झोपायचा. आणि एके दिवशी रात्री 12 ते 3 या दरम्यान गुरुजींचा आवाज आणि गुरुजींना कोणीतरी बोलत होतं. गुरुजीला कोणीतरी बोलायचं आणि गुरुजींचा आवाज. पण ते बोलणारा कोण होता त्याला काय माहिती आहे. गुरुजींचा आवाज लक्षात यायचा आणि त्याने विचार केला, गुरुजी असं वाजित आहेत, मला म्हणत नाहीत मला लघवीला जायचं का बाथरूमला जायचं, की मला खोकला आलाय का मला पाणी दे, जीभ कोरडी पडली, वाजवतात आणि किती गुरुजी गोड बोलतात. त्यानं दुसऱ्या दिवशी लवकर झोप घेतली. 12:15 प्रसाद महाराज तो उठला. गुरुजी बोलत होते. उठून पाहिलं की गुरुजी पलंगावर झोपलेले.
असा एक महिना गेला, ते स्वतःचं कपाळ बडवायचं, पण ते कोणाला सांगत नव्हता महात्मा. कारण महाराज एवढ्या मोठ्या साधूची सेवा करणारा, त्याचं काही साधं पुण्य असेल का ते योग्याचं? ज्याला गुरुजीची सेवा घडती ते काही साधा माणूस असेल का? महिना आटपल्याच्या नंतर गुरुजीने एके दिवशी विचारलं, काय तू उद्विग्न कशा करतायस? म्हणलं, एकच उद्विग्नता आहे, तुम्ही संध्याकाळी कोणाला बोलतात? तुम्ही संध्याकाळी कोणाला बोलतात? मी कुठं बोलतो? तुम्ही पलंगावर बोलत नाही, तुम्ही खाली असतात, कोणाला बोलतात? कोणाला बोलतात? असं फार वेळेस विचारलं, पण गुरुजी महाराज मोठी माणसं मोठी असतात. एके दिवशी त्यानं गुरुजीला वचनात गुंतवलं आणि सांगितलं, गुरुजी मी तुमची सेवा करण्यात जर कसूर असेल माझा, माझं जीवन नरकात पडो, पण तुम्हाला आवडेल अशी सेवा करीत असेल तर मी उचकून दाखवत नाही, मला एकच सांगा तुम्हाला कोण बोलतंय? गुरुजीने हात दाबला, सांगितलं, राजा मी ज्याचं अविरत भजन करतो तो मला उठून बसितो, तेच गप्पा हाणतोय. पंढरपूरला शेजारती झाल्याच्या नंतर मलाच बोलायला येतं. पंढरपूरची शेजारती झाल्यावर मलाच येतंय, आणि काकड्याला भक्त आले की ते निघून जाते. महाराज जगाचा बाप गुरुजीला रात्र रात्र बोलत बसायचा. काय गुरुजीचा पुरुषार्थ असेल महाराज. मी गेल्या वर्षी इथे एक श्राद्धाचं कीर्तन आलं मला सिद्धेश्वर मंदिरात. मी तिथे एक प्रसंग सांगितला. गुरुजीचा एवढा मोठा पुरुषार्थ होता. आपल्याकडं पूर्णाहुती असते यज्ञामध्ये, पूर्णाहुती. आपल्याकडे धोरण नाही, तर जे दक्षिणा जास्त देईल का त्याला यज्ञावर बसित. काही दिवसाला चांद पाशानं लय मोठे पैसे देऊन, अख्तर भाईनं जास्त देऊन यायनं बसून म्हणजे बरं आहे. पैसे दिल्यावर जर यज्ञाला बसवायचं असेल तर किती चुकीचं काम आहे. याला शास्त्र म्हणतात का? महाराज ज्याला हवनाचे मंत्र येते त्यानं पुढच्याला ठणकावून सांगायचं, अग्नी ज्याच्या नावानं पृथ्वी तलावर आहे अशा व्यक्तीला तंडिलामध्ये स्वाहाकार करायला बसवत असतात. हा शास्त्राचा सिद्धांत आहे. बाकी ब्रह्मचार्याचं आणि याचं त्याचं तर लय लांबचं नाटक आहे. मग त्याच्या डोक्याचं माप घेऊन त्याच्या दोऱ्याच्या मापाचंच यज्ञाचं कुंड असावा असं शास्त्र असतं. आपलं काय नाही. पोरीच्या लग्नातला यज्ञ तर आणलं टोपलं, पण प्लॅस्टिकचं होतं. खालची सतरंजी जळाल्यावर कळालं हे प्लॅस्टिकचं होतं, कारण मामा पिलेला होता. त्याच्यामुळे त्याला कळालंच नाही लोखंडाचं का प्लॅस्टिकचं टोपलं आहे. इथपर्यंत आपली सुरुवात असते. अवघड गोष्ट. पेणाऱ्याला कळत नसतं, काय नसतं. बस स्टँडवर एक पेल्याला पडलं, ह्या खिशातला चिवडा डुकरान खाल्ला, पण इकडा त्याला खाताच येणे गेला. मग डुकरान ढोसणी दिली. याला वाटलं पप्याची मायच उठवायली, पडू दे म्हणला, कशाला ताण द्यायली, पडू दे पडू दे, तू काम कर ना, कशाला मा ताण द्यायली मला उग, तू का बेजार करते रे? पहिल्यापासून हेच करीत आली, हळद लावल्यापासून मला पडूच देत नाहीस काय? मग काय मागच्या जन्मातली दुश्मन होती का काय? झोपूच दे नव्हतं मला. गणेशपुरा होतं 3 किलोमीटर लांब झोपले. आता डुकराला कुठं ज्ञान असते का? पुन्हा ढोसणी दिली. लय टक टक करायली का रे, असा हात फेरीला शेपूट हातात. म्हणलं पहिल्यापासून बुचडा घालीत होती, येणी कापासून घालायली रे. पाया बहादरावला काय टोपलं कळणारे. महाराज इतकी सुद्धा अक्कल नाही. नवरी पुढं असावा का नवरदेव पुढं असावा सप्तपदी म्हणताना. काय काय परेशानी, किती किती सिद्धांत. चला, हवनाची पूर्णाहुती स्वामीजी, आणि पूर्णाहुतीचे मंत्र उशीर करता येत नसतो. वरचं टर्कल काढ्याला खोबळा पूर्ण असावा, त्याच्या एका डोळ्याला छिद्र पाडावं. तिन्हीला पाडायचे नाही. नारळाला 3 किंवा 2 डोळे असतात. एकच डोळा फोडायचा आगावसा आहे. त्याच्याच गुळ भरायचा. पूर्वी गुळ होता, आता साखर आली. गुडा प्रसादे रस्तू, त्याच्यात गुळ किंवा साखर भरायची आणि तूप भरायचं. ते पूर्णाहुतीचा नैवेद्य असतो. त्याच वेळेला तूप कमी पडलं. आता बाजारातून आणायचं म्हणलं, मार्केटमधून आणायचं म्हणलं, दुकानातून बरणी आणायचं म्हणलं, 10-15 मिनिटं तर लागतील ना. अहो बरणी फोडायला तर एखादं मिनिट लागेल ना. वरचं फोडा, मधलं काढा, घट्ट असेल तर पातळ करा, 2-3 मिनिटं तर लागतील ना. अहो यज्ञकुंडाची विटकर हातात घेतल्याच्या नंतर आसव सुक्ताचा घोक केल्याबरोबर 2 किलो विटीचं लोणी तयार होतं. हे गुरुजींच्या वाणीची ताकद आहे.
या जगात कोणी कोणाच्या पाया पडायला रिकाम नाही. अनंत बुवा कोणी पडत नाही कोणाच्या पाया. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. महाराज हा चमत्कार नाही, हा साक्षात्कार आहे. साक्षात्कार. महाराज प्रत्यक्ष अग्नी नारायणानं आदेश दिला आणि त्याच्या प्रकाशानं त्याच्या तेजानं तापलेल्या विटीला सांगितलं तू खवखव तापलीस होय न लोण्यासारखी, होय लोण्यासारखी. आणि हा पुरुषार्थ पाहिल्याच्या नंतर ज्याचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येते ते राजराजेश्वर शास्त्री लोटांगण घालीत होते. महाराज लोटांगण हा गुरुजीचा पुरुषार्थ होता. इतका गुरुजीचा. महाराज गुरुजीचा पुरुषार्थ म्हणजे अमृत आहे. तरी आपण शेळ्या पाळल्या कशाला? तर बाब्याला ऊन लागल्यावर कानात दूध टाकायचं. त्या बाब्याच्या कानातच शेळी घालू. किती मूर्खपणा आहे. इतका मोठा पुरुषार्थ आहे. ज्ञानेश्वर फक्त 2 मिनिटं सूचना ऐका. सूचना दिल्याशिवाय कोणी उठू नका. स्वानंद सुख निवासी सद्गुरु रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी, गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्त आदरणीय आपल्या सर्व